नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. उरण घटनेतील आरोपी दाऊद शेख अटक. कर्नाटकच्या अलर गावातून करण्यात आली दाऊदला अटक. रोहा तालुक्यातील शेतकऱ्याच्या घरावरती चालवला जेसीबी. महसूल विभागाकडून गरीब कुटुंबावरती अन्याय. धनदानकांकडून शेतकऱ्यांना प्रशासनाचा धाक तर दादागिरी केल्याचा तवटे कुटुंबाचा आरोप. तवटे कुटुंब मुख्यमंत्र्यांकडे मागणार दाद. चिपळूणच्या अरुंद रस्त्यावरती बेशिस्त पार्किंग, मात्र अपघाताचं सत्र सुरूच. आणि काजू हमी भावासाठी निघाला जी.आर. विरोधात सिंधुदुर्गमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक. जी.आर. फाडून नोंदवला निषेध. पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईच्या उरण परिसरात झालेल्या घटनेमध्ये दाऊद शेख नावाच्या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी तपास केला असता आरोपीचं लोकेशन मिळवणं कठीण होतं, परंतु त्याच्या मित्राच्या मदतीनं त्याला कर्नाटकच्या अलर गावातून अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने आपला गुन्हा मान्य केलेला आहे आणि असे दिसते की मयत आणि आरोपी यांच्यात पूर्वी मैत्री होती. मयत मुलगी काही वर्ष आरोपीच्या संपर्कात नव्हती. प्राथमिक तपासात असंही उघड झालंय की किडनॅप करून हत्या करण्यात आलेली नसून मुलगी बोलवून घेतल्यावरती वाद होऊन हत्या करण्यात आलेली आहे. आरोपी व मयत उरणमध्ये राहतात आणि त्यांची ओळख जुनी असल्याचं देखील समजते. तपास सुरू असून अजूनही काही माहिती उघड होणं अपेक्षित आहे. आरोपी कोरोना काळात कर्नाटकला गेला होता आणि आता चौकशीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं सध्या समोर येत आहे. गुरुवारी दिनांक 25 जुलैला आपल्याकडे मिसिंग दाखल होतं उरण पोलीस स्टेशनला आणि 26ला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मयत तिचं प्रेत भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी 27 तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला. गुरुवारपासूनच आज 5वा दिवस आहे. DCP क्राईम आणि DCP झोन 2 CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक 8-9 पथक याच्यामध्ये काम करत होतो. मग बरेच इंट्रोगेशनमध्ये नातेवाईकांच्या मित्रपरिवार, स्थानिक आणि आमच्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आम्ही 2-3 सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते, स्पॉट केले होते. त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटक या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठवण्यात आले होते आणि 2 पथक आपले मागील 5 दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्याला मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो. त्याचा आधार घेऊन आम्ही आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासच भेटायचं ठरवलं. मग असं किडनॅपिंग वगैरे नाही आहे. ते दोघं एकमेकाला ओळखत होते आणि त्यातूनच पुढं ही घटना घडलेली आहे. वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं. नंतर ही घटना घडलेली आहे. अद्यापच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये डॉक्टरांची चर्चेप्रमाणे असं काही घडलेलं दिसून येत नाही आहे, पण PM रिपोर्ट आल्यानंतर अधिक सांगता येईल. उरणमध्ये 20 वर्ष यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणात नवीन पुरावे सध्या समोर आले. CCTV फुटेजमध्ये आरोपी दाऊद शेख यशस्वीला पाठलाग करताना कैद झालेला आहे, ज्यामुळे या प्रकरणात नवीन वळण देखील लागलंय. कर्नाटक मिळून दाऊद शेखला आता अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांना यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणात दाऊद शेखवरती संशय आहे. त्यांनी या हत्येची जबाबदारी घेतलेली आहे. 2019 मध्ये यशस्वीच्या कुटुंबाने दाऊद शेखवरती पोस्को कायद्याखाली FIR देखील दाखल केला होता. त्यावेळी यशस्वी ही अल्पवयीन होती. उरण येथील यशस्वी शिंदे आणि कोपरखैरणे येथील अक्षता म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी मनसेच्या शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट घेतली आहे. शर्मिला ठाकरे यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आणि राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती देखील केली. चिळपाठा येथे नवी मुंबईच्या मुलींवरती झालेल्या अत्याचारानंतर तिची हत्या झाली. त्यानंतर उरणमध्ये एका मुलीची दुर्दैवी हत्या झाली. या घटनांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट घेतली. त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आणि राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. शर्मिला ठाकरे यांच्यासोबत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, रीटा गुप्ता आणि उपाध्यक्ष स्नेहल जाधव देखील उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी उरण येथील तरुणी यशस्वी शिंदे हिची क्रूरतेने हत्या केली गेली. या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच पेणमध्ये देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मूकमोर्चाची हाक देण्यात आली होती. या मूकमोर्चाला लहान लहान चिमुरड्यांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबई पोलिसांनी वेषांतर करून कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातून अटक केलेली आहे.
यशस्वी शिंदेच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि यशस्वी शिंदेच्या परिवाराला न्याय मिळावा अशी मागणी आता केली जात आहे। या मूकमोर्चाला सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य मावळे आणि विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती लावून सदर मूकमोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, नगरपालिका बाजारपेठ अशा मार्गाने पेण पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन देण्यात आले आहे। हा मूकमोर्चा आहे, त्यामुळे आम्ही घोषणा दिल्या नाही। हा मूकमोर्चा आहे म्हणून आम्ही फक्त बॅनरने व्यक्त झालो, पण आमचं व्यक्त होणं जे आहे ते खूप ताकदीचं आहे, एवढं फक्त आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचं आहे। हे ताकदीचं याच्यासाठी आहे कारण महात्मा गांधींनी सांगितलेला आत्मक्लेशाचा मार्ग जो आहे तो आम्ही अवलंबलेला आहे। जशी आमची क्षमताई आता सांगत होती की उरणमध्ये झालं, नवी मुंबईमध्ये झालं, महाडमध्ये झालं, आदिवासी वस्तीवर झालं, एकामागून जे होत आहे याला कोणी काही म्हणो, कोणी लव जिहाद म्हणो, विहाद म्हणो, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्ही ते म्हणत नाही। आम्ही म्हणतो आमच्या महिलांना आमच्या देशात, आमच्या राज्यात, आमच्या जिल्ह्यात तुम्ही सुरक्षा देण्यामध्ये अपयशी झालेला आहात, सरकारी यंत्रणा म्हणून तुम्ही अपयशी झालेला आहात आणि म्हणून आम्ही तुमच्या दाराशी आलेलो आहोत। वरिष्ठ ज्येष्ठ माता भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या महिलांच्या पोरींची सुरक्षा कळलेली आहे, पण ज्या आज तरुण मुली आहेत त्यांना स्वतःची सुरक्षा कळत नसेल तर ही कुठेतरी त्यांना शिकवण देण्याची म्हणजे फार गरज आहे असं मला वाटतं। आणि साहेब, आम्ही आज मूकमोर्चा काढला, तुम्हाला मी सांगितलंच की का काढला, कारण वारंवार आम्ही बोलून जर काहीच फरक नसेल पडत तर आम्ही शांततेचा मार्ग आणि एकदम म्हणजे आम्ही आता काही बोलण्याच्या मस्तीत नाही आहोत किंवा आम्ही बोलून सरकारला आणि प्रशासनाला थकलेलो आहोत, हेच आम्हाला त्यातनं दाखवायचं आहे। काजू हमीभावासाठी निघालेल्या GR विरोधात ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरू आहे। हा GR फाडून आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी या GRचा निषेध नोंदवलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आलं होतं। काजू हमीभावासाठी निघालेला GR हा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावरती उठणार आहे। या GRमुळे शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे असं सांगत जिल्हाधिकारी भवनच्या प्रवेशद्वारावरती हा GR फाडून त्याचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना उबाटा गटाचे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, सुशांत नाईक, अतुल रावराणे, संदेश पारकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जो काजूचा GR निघालेला आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी काजू विक्री केलेली आहे त्यांना GSTचं बिल देणं हे या GR मध्ये बंधनकारक केलेलं आहे। यामध्ये आज शिवसेना शिष्टमंडळाने मागणी केलेली आहे शासनाकडे की ज्या सातबारावर काजूची नोंद आहे आणि ज्यांनी राज्य आणि केंद्राकडे काजूचा विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट 50 रुपयाचं अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करावं आणि तशा प्रकारे GR मध्ये बदल करावा। दुसरा, सहहिस्सेदारांचं जे काही संमतीपत्र आहे ते सुद्धा शिथिल करण्याची मागणी केलेली आहे। एकंदरीत ह्या GR मध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही जाचगटी होत्या या जाचगटी रद्द करण्यासाठीच आजची निदर्शनं होती। जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि शासनाकडे त्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेऊ असं त्यांनी आज या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर आंबा आणि काजू फळपीक विमा योजनेचा संरक्षित कालावधी हा 30 जूनला संपलेला आहे। 1 जुलैला फळपीक विम्याचे पैसे देणे शासनावर बंधनकारक आहे। अद्यापही त्यांनी पैसे दिलेले नाहीये। लवकरात लवकर त्याची यादी जाहीर करण्याची भूमिका कृषी अधीक्षकांनी घेतलेली आहे। शासनाने 9 तारखेला GR काढला आहे। लोकसभेच्या निवडणुकीचा वापर या आमच्या शेतकऱ्यांचा करून घेतला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांना सांगितलं की 30 रुपये अनुदान होईल, 40 रुपये अनुदान होईल, रेट वाढेल, परंतु आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। तरी पण आता 10 रुपयाचा GR झालाय, 9 तारखेला GR झालाय, तर दुर्दैवाने जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी आणि काजू बोर्डाचे जे सदस्य आहेत त्यांची एकही बैठक आज झाली नाही। आज पूर्ण झालेली आहे, म्हणजे फक्त GR काढायची आणि ते GRचं अंमलबजावणी करायची नाही म्हणून त्या GRची आम्ही त्या GR फाडून टाकलेले आहे। त्याचबरोबर आज जिल्ह्यातल्या लोकांना धान्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने, खरं तर पाऊस या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडला आहे आणि सर्व डाऊन आहेत, लाईट नाहीत आणि ऑफलाईन पद्धतीने 30 तारीखपर्यंत धान्य, आज 30 तारीखपर्यंत धान्य मिळालं नाहीत। आम्ही त्यांना सांगितलं की ऑफलाईन पद्धतीने धान्य द्या आणि येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये त्यांनी तो असा ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्याचा GR काढण्याचं त्यांनी मान्य केलं आहे, त्याच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते होतील। लाडकी बहीण योजना धोक्यात येणार हे लोकांना माहीत आहे।
आता आपले लोकमत बदलण्यासाठी ही योजना आणली असून ही 2 महिन्यांसाठी आहे. तसेच आर्थिक विभागानं ही योजना होऊ शकत नाही हे स्पष्ट केलंय. आज हजारो महिला बेपत्ता आहेत असा अहवाल शासनाकडे येतो. आजही 2 महिला मृत झाल्यात. त्यामुळे शासन आहे की नाही, कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न पडतो. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा आरोप करण्यापेक्षा आपल्या गृह खात्याची काय भूमिका आहे हे पाहावे अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. या लाडकी बहीण धोक्याने हे लोकांनी ओळखलेलं आहे, म्हणूनच लोकांनी लोकसभेत या सरकारला बदलायची भूमिका घेतलेली आहे. परंतु आता आपलं लोकमत बदलण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. ही योजना सुद्धा 2 महिन्यासाठीच आहे आणि या योजनेमध्ये आर्थिक विभागाने ही योजना कशी होऊ शकत नाही सांगितलेलं आहे. असं असताना खऱ्या अर्थाने आपण बघितलं असाल की असं असताना सुद्धा आज हजारो महिला हे बेपत्ता आहेत असा अहवाल शासनाकडे वेगवेगळ्या वेळी येतो आणि आज दुर्दैवाने 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. खरं तर शासन आहे की नाही, गृह खातं आहे की नाही, ही कायदा सुव्यवस्था आहे की नाही, कारण कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांकडे आता पोलीस दल कमी पडते की काय, संरक्षणासाठी पोलीस दल अधिकाऱ्यांच्या आणि राजकीय लोकांकडे जास्त आहे. आणि असं असताना राजकीय लोकच काही आरोप करतायत. आज नितेश राणेंनी हे आरोप करण्यापेक्षा नितेश राणेंनी आपल्या गृह खात्याची काय भूमिका आहे, गृह खात्याच्या विरोधात बोललं पाहिजे. ही जबाबदारी विरोधी पक्षांची नाही, ही जबाबदारी गृह खात्याची आहे. शासन कायदा सुव्यवस्था ठेवण्याची कुठल्या समाजाची नाही, परंतु ही जबाबदारी गृह खात्याची असून सुद्धा असे लोक बोलतात आणि त्यामुळे आणि गृह खात्याचं मनोबल पोलिसांचं मनोबल ढासळत चाललेलं आहे. पोलिसांना दिवसाढवळ्या काही लोकप्रतिनिधी धमकी देतात, त्यामुळे पोलिसांचं हे ढासळत चाललं. गेली 14 वर्ष रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. अनेक लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक डेडलाईन देऊन गेले, मात्र रस्त्याला अद्यापही गती प्राप्त झालेली दिसत नाही. राज्याचे सध्याचे बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील शुक्रवारी हा महामार्ग येत्या गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल अशी डेडलाईन कोकणकरांना दिली. यानंतर राष्ट्रीय महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांना पेवर ब्लॉकच्या सहाय्याने बुजवण्याचं काम सुरू झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे या खड्ड्यांचा सामना हे पेवर ब्लॉक कितपत करतील असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. तर दुसरीकडे खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक योग्य आहेत किंवा त्याचा वापर करणे कितपत योग्य आहे असा सवाल देखील आता राज्य सरकारला केला होता. मात्र त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक वापरले जात आहेत, यावरून हे पाहायला मिळतंय. चिपळूण बाजारपेठेत परांजपे शाळा येथील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त पार्किंगमुळे एसटी बस आणि कारचा अपघात झालाय. या अपघातात क्रेटा कारचं चांगलंच नुकसान झालंय. अपघात किरकोळ असला तरी या अपघातामुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी बराच वेळ झाली. शहरातील परांजपे शाळेजवळील मुख्य रस्त्यावरती बेशिस्त पार्किंग केली जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी आणि 4 चाकी लावल्यामुळे एसटी बस चालक, ट्रक चालक यांना कसरत करावी लागते. अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाले यांच्यामुळे शहरात वारंवार ट्रॅफिक जाम होते. या मुख्य रस्त्यांवरती फेरीवाल्यांना एक विशिष्ट ठिकाण द्यावं, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील सध्या होत आहे. रोहा तालुक्यातील मौजे दगडवाडी येथील तवठे कुटुंबाचं घर चक्क प्रशासनाचा धाक दाखवत काही धनरानग्या व्यक्तींकडून तोडण्यात आल्याचा प्रकार सध्या समोर आलाय. जमिनीची ऑर्डर असताना तावठे कुटुंबाचं घर कसं तोडलं असा आरोप देखील या कुटुंबाने लगावलेला आहे. पोलीस बंदोबस्त, बॉडीगार्ड या जागेत ठेवत तवठे कुटुंबावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सध्या तवठे कुटुंब करताना दिसतोय. या कुटुंबाच्या स्वतःच्या मालकीची असणारी जमीन ही कोलाड परिसरातील दगडवाडी या गावामध्ये मुख्य रस्त्यावरती आहे. मात्र या घरावरती चक्क प्रशासकीय यंत्रणा सोबत घेऊन हे घर जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता तवठे कुटुंबाची जागा हडप करण्याचा डाव या व्यक्तीचाच असून आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसात आपण मंत्रालयातील दालनात उपोषणाला बसू असा इशारा आता तवठे कुटुंबियाने दिलेला आहे. आता घर तोडलेलं आहे. आतापर्यंत आम्हाला माहिती आहे की हे जे घर आहे ह्या घराच्या दृष्टीने त्यांची जी स्थायिक जी काही हे होईल ती इथे कायम स्वरूपाची असताना काय त्यांच्यावर असणाऱ्याकडून म्हणजे जमिनीच्या माध्यमातून असणारे जे काही खरेदी विक्रीची काही जी माध्यमं असतील ती सोडा, परंतु राहत्या घरावर हा जो काही एवढा मोठा प्रकार झालेला आहे की ज्या घरामध्ये आम्ही चार शिवलीलामृत पारायणं केलेली आहेत, तिथे पूजा घातलेल्या आहेत, मग मोठमोठे कार्यक्रम झालेले आहेत, कोरोनासारखे आजारी माणसं इथे आणून ठेवलेली आहेत, त्यांना पोचली गेली आहेत, अशा ज्या वास्तूला आज उद्ध्वस्त केलं हे गावाच्या आणि ग्रामस्थाच्या दृष्टीने माझं
ही जागा 25-30 वर्षापूर्वी पडीक जागा होती. ही आमच्या चुलत्यांनी सगळी डेव्हलप केली. 25-30 वर्ष डेव्हलप केली झाली. तिथं पोल्ट्री बांधलेली होती. स्वतः एक घर बांधलेलं होता. पोल्ट्रीमध्ये एक म्हैस होती. घर होतं राहतं घर. काय तहसीलदाराच्या म्हणजे कोर्टामध्ये ह्या चालू आहे आणि तहसीलदारांनी परवानगी देऊन 1 ते 2च दिवसामध्ये त्यांनी येऊन फौजपाटा आणून सगळ्यामध्ये घर तोडलं, सगळं केलं. एकीकडे सरकार म्हणतोय घर बांधा आणि एकीकडे सरकारच देतोय का बाबा घर तोडा म्हणून. हा म्हणजे न्याय कुठला? हा माझी स्वतःची मागणी आहे बाबा, माझ्या चुलत्यावर अन्याय झालेला आहे, हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. काय नाही लक्ष दिलं तर आम्ही 4 ते 8 दिवसामध्ये नाही काय आम्हाला ह्याच्यातनं मार्ग निघाला तर आम्ही 4 ते 8 दिवसामध्ये मंत्रालयात येऊन ठाण मांडणार. सर मी संध्याकाळी म्हशीला न्यायला आलोच नाही. मुख्य प्राण्यावर सुद्धा आणि मी 1 तास उभी राहिली. आधी बोलले नाही, त्यांनी वकिलाला विचारतो म्हणून तुम्ही आलात, तुमची म्हैस संध्याकाळी महाड तालुक्यातील गेल्या काही दिवसांपूर्वी बिरवाडी विभागातील 2 तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार महाड MIDC पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस व नातेवाईकांनी जवळच्या नातेवाईकांकडे तपास केला असता त्यांना कोणत्याच प्रकारची माहिती मिळाली नाही. मात्र आज ढालकाटी येथील बेपत्ता असलेला 31 वर्षीय संदीप शिलिमकर याचा मृतदेह गोवंडी खाडीपात्रात मिळून आलेला आहे. संदीप घरातून जाताना कोणालाही न सांगता निघून गेला होता. तसंच संदीपचा मोबाईल, पॉकेट, इतर साहित्य तो घरीच सोडून गेला होता. मात्र आज संदीपचा मृत्यू देह खाडीपात्रात आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडालेली आहे. संदीप याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये सापडल्याने घटनास्थळीच त्याचं शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आलेला आहे. याबाबत महाड तालुका पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सध्या पुढील तपास करतायत. खोपोली पेण रस्त्यावरती वळवळ गावाजवळ असलेल्या टोल नाक्याला ST महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 5 प्रवाशांना किरकोळ मार लागला तर चालकाच्या पायाला गंभीर मार लागलेला आहे. ST महामंडळाची बस पेणहून खोपोलीकडे दुपारी जाणारी बस ही प्रवासी घेऊन जात असताना ती वळवळ गावाजवळ आली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने समोरील टोल नाक्याच्या लोखंडी खांबाला जोरात धडक दिली. या अपघातात बसमधील 5 प्रवाशांना किरकोळ मार लागलेला असून चालकाच्या पायाच्या अंगठ्याला जोरदार मार लागलाय तर बसचेही दोन्ही टायर निघून मोठं नुकसान झालेलं आहे. देवगड येथे युवासेनेच्या वतीनं भजन चषक स्पर्धेचं आयोजन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते. या कार्यक्रमादरम्यान आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर म्हणाले की युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे परिवर्तनाचा केंद्रबिंदू असतील. पाहुयात यावेळेला सुशांत विवेक तामणकर नेमकं काय म्हणाले. ठाकरे कुटुंबाला एक प्रबोधनाची परंपरा, उद्धव साहेबांचे आजोबा रघुवंतराव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक विचाराच्या परिवर्तनाची चळवळ राबवली आणि त्याचाच वारसा युवा सेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडच्या या भजन स्पर्धेच्या माध्यमातून चालू केला आहे. सुशांत नाईक हा देखील एक परिवर्तनाचा विचार आहे आणि त्यांच्या ज्या काही भावी योजना आहेत आणि त्यांच्या मनामधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या खऱ्या अर्थाने परिवर्तनशील आहेत. त्यामुळे देवगडची भजन स्पर्धा हा एक इथल्या परिवर्तनाचा विचार आहे असं मला वाटतं. गेल्या 10 वर्षात या मतदारसंघाचं ज्या पद्धतीने विकासाचं स्वप्न होतं ते धुळीस मिळवण्याचं काम केलं गेलं ते कुठेतरी बदलण्याची सुरुवात या हरिनामाच्या माध्यमातून झाली. वारकरी संप्रदायाला एक महाराष्ट्रात प्रबोधनाची परंपरा आहे. महाराष्ट्रात ज्यावेळी वर्णभेदाची लढाई ज्यावेळी चालू झाली आणि वर्चस्वाची लढाई चालू झाली त्यावेळी बहुजन समाजातल्या लोकांनी, संतांनी महाराष्ट्रामध्ये एक विचाराची परंपरा रुजवली. अभंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तन घडवलं, लोकांमध्ये विचाराचं परिवर्तन घडवलं आणि त्याच अभंगाची, त्याच वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ जी महाराष्ट्रात उभी गेली त्याची सुरुवात युवा सेनेने देवगडमधून केलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भरणे महिला शाखा संघटिकापदी सोनल शशिकांत पाटणे यांची निवड करण्यात आलेली आहे. दिनांक 29 जुलै 2024 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी महिला तालुका संघटिका अंकिता बेलोसे, माजी सभापती भाग्यश्री बेलोसे, उपविभाग प्रमुख सतीश बेलोसे, महिला विभाग संघटिका संजना भुवड, उपविभाग संघटिका निधी विटमल, खेड शहर संघटिका माधवी बेर्डे, मिनल पाटणे तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होती. कोकण विभागातील बहुसंख्य धनगर समाज हा सह्याद्री पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात राहत असून या समाजाच्या अनेक शूरवीरांनी स्वराज्य रक्षणासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रामाणिक साथ दिली होती.
हा सह्याद्री पर्वतांच्या दराखोरात राहणारा धनगर समाज कायमच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून कायम शिवसेनेबरोबर राहिलेला आहे। कोकण विभागातील मुंबईतील काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समर्थक बांधवांनी धाडसी निर्णय घेऊन मुंबईत घाटकोपर विभागात दिनांक 28/7/2024 रोजी शिवसेना नेते व गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव व रत्नागिरी जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण धनगर समाज रत्नागिरी या बॅनरखाली शिवसेना प्रेमी धनगर समाज बांधवांचा मेळावा आयोजित करून कोकणातील बहुसंख्य धनगर समाज आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले। यापुढे कोकणातील प्रत्येक तालुक्यात असे जनजागृती मेळावे आयोजित करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकात शिवसेनेप्रेमी धनगर समाजाचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे मत शिवसेनाप्रेमी धनगर समाजाचे नेते रामचंद्र आखाडे यांनी केलेले आहे। JCIचा 42वा चार्टर्ड डे निमित्त शिवाजीयन्स फुटबॉल क्लब आणि JCI खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरशाळेय फुटबॉल स्पर्धा गोळीबार मैदान येथे पार पडल्या। खेडमधील LTD इंग्लिश मीडियम स्कूल, रोटरी स्कूल, ज्ञानदीप विद्या मंदिर खोंडे, ज्ञानदीप स्कूल बोरज, आयडियल स्कूल फुरुस, MI हजवानी स्कूल या शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळेला विजेता संघ ज्ञानदीप स्कूल भडगाव ठरला तर उपविजेता रोटरी स्कूल घोषित करण्यात आला। स्पर्धेचा शुभारंभ शिवाजीयन्सचे चेअरमन दीपक लड्डा, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, खेडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी मल्लू राठोड, शैलेश गांगण, झोन 11चे माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर, खेड JCIचे अध्यक्ष संकेश आपिष्टे, माजी अध्यक्ष आनंद कोळेकर, अमित कदम, प्रमोद कांबळे, दीपक नलावडे, गणेश राऊत, अनंतराय प्रभू, हनीफ घनसार, जावेद कौचाली, अमोल दळवी, विमल जैन, शैलेश मेहता आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। त्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतोय, सगळ्यात चांगल्या ऍक्टिव्हिटी हा खेडमध्ये साजरे करते आणि 24 तास 365 दिवस उपलब्ध असणारी संघटना आहे आणि ही सगळी सेवा ही निस्वार्थीपणे या ठिकाणी करतात। आज ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी खेळामध्ये त्यांनी ही फुटबॉल स्पर्धा घेतली। पावसाळी फुटबॉल स्पर्धा हा एक वेगळा आनंद देणारा हा क्षण आहे आणि म्हणून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी मी शुभेच्छा द्यायला आलोय। खर तर स्पर्धा खेळामध्ये व्हायला पाहिजेत, नवीन खेळाडू तयार व्हायला पाहिजेत। महाराष्ट्र शासन असेल किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे खेळाडूंना प्रोत्साहन देणारी सगळी मंडळी आपल्याला भेटलेली आहेत। त्यामुळे या सगळ्या उदयमुख खेळाडूंमध्ये मी भविष्य बघतो, या आमच्या खेळचं बघतो, देशाचं बघतो आणि महाराष्ट्राचं बघतो। त्यामुळे जास्तीत जास्त आपले इथलं खेळाडू निर्माण व्हावे ही इच्छा मनामध्ये आहे आणि म्हणून खंत व्यक्त केली संकेतची अपेक्षा आणि की आम्हाला ग्राउंड मिळत नाही। खरं तर हे ग्राउंड तुम्हाला मिळालंच पाहिजे। कुणी अडवलं तर ह्या वैभव खेडेकरला सांगा। आता 353 बेलेबल ऑफेन्स झालेलं आहे, त्यामुळे अडचण काही येणार नाही आणि म्हणून भविष्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला हक्काचं नगरपालिकेचं मैदान असेल, पण तत्पूर्वी हे मैदान तुम्ही हक्काने वापरायचं आणि इथे सगळ्या स्पर्धा होतील, सगळे कार्यक्रम होतील आणि त्यासाठी लागेल ती मदत तुम्हाला या ठिकाणी आम्ही सगळ्या मंडळी। महाराष्ट्राची परंपरा असलेल्या दहीहंडी उत्सवाची आतुरता आता गोविंदा पथकांसह सर्वांनाच लागून राहिलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील हनुमान मित्र मंडळ हे गोविंदा पथक शहरातील अतिशय मानाचं समजलं जाणारं पथक। गेली अनेक वर्ष अविरतपणे ही परंपरा जोपासणाऱ्या हनुमान मित्र मंडळाने सरावाला सुरुवात केली। या सरावाचा शुभारंभ काल पार पडलाय। हनुमान मित्र मंडळाचा विजय असो, हनुमान मित्र मंडळाचा विजय असो। आज हनुमान मित्र मंडळ गोविंदा पथक यांचा सरावाचा शुभारंभ झालेला आहे। खेड शहरामध्ये गेले अनेक वर्ष जो पारंपरिक जी दिंडी निघते त्याचा हा सरावाचा शुभारंभ झाला आहे। शहरामधनं संपूर्णपणे ज्या हंडी लागल्या जातात त्या फोडण्याचा मान फक्त आणि फक्त हा हनुमान मित्र मंडळाला दिला जातो आणि अनेक वर्षापासून म्हणजे आमच्या वडिलांपासून हा दहीहंडी उत्सव साजरा केला जातोय आणि मानाचं गोविंदा पथक हे हनुमान मित्र मंडळ आहे आणि त्याची परंपरा जशी आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी जोपासली तीच आम्ही जोपासतोय आणि आमच्या पुढेही ही जोपासावी ही परंपरा चालू ठेवण्याचं काम हनुमान मित्र मंडळ करतंय। LP इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेडमध्ये खरडा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत CRS फंडातून मिळालेल्या डिजिटल प्रोजेक्टरचं व डिजिटल क्लासरूमचं संस्थेचे उपाध्यक्ष शशी पाटणे, संस्थापक सदस्य विवेक चिखले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। डिजिटल प्रोजेक्ट शाळेला दिल्याबद्दल खरडा केमिकल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर बापू पवार यांचे आभार देखील व्यक्त केले।
उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत, पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यावेळेला उपस्थित होत्या. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा शैक्षणिक सोहळा नुकताच पिंपरी चिंचवड येथे पार पडला असून या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, भाजप नेते शंकर जगताप प्रमुख पाहुणे होते. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचं एकच ध्येय असून समाजात शिक्षणाची क्रांती घडली पाहिजे. समाजातील मुले मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा विकास साधावा, जेणेकरून समाजात विकासाची क्रांती घडेल, हे उद्दिष्ट ठेवून हा महासंघ काम करत आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून 165 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सन्मानपत्र देखील देण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खेडमधील आपत्ती काळात धावून जाणारी आपली अग्रगण्य सामाजिक संस्था मदत ग्रुप खेडचा विशेष सन्मान आणि सत्कार नामदार आदिती तटकरे, माननीय बाबाजी शेठ जाधव यांच्या हस्ते शनिवार दिनांक 27/7/2024 रोजी तटकरे सभागृह खेडमध्ये मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी यांचा सत्कार करण्यात आला. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.